नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, काल धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि नामदेव शास्त्री यांनी बोलत असताना सांगितलं की आमची तब्बल 2 ते 2.5 तास चर्चा झाली. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरचा आढावा त्यांनी घेतला असल्याचं सांगितलं. पत्रकारांनी प्रश्न विचारला की त्यांच्यावर होत असलेले आरोप किंवा मग धनंजय मुंडे यांच्या सोबत राजकारण होतंय का, यावर उत्तर देत असताना नामदेव शास्त्रींनी असं म्हटलं की धनंजय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही, त्याला दिले जात असलेला त्रास हा राजकीय वैमनस्यातून आहे, याचं राजकारण केलं जातंय. आणि पत्रकारांनी पुन्हाही सवाल विचारला की भगवानगड हा त्यांच्या पाठीशी उभा आहे का, तर असं म्हणत असताना नामदेव शास्त्री असं म्हणाले की भगवानगड नुसता उभा नाही तर भक्कमपणे उभा आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर काही सवाल सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत की भगवानगड आणि धनंजय मुंडे यांचं सख्य कसं आहे आणि कसं एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम नामदेव शास्त्री यांच्याकडून केलं जात आहे. यासाठी नामदेव शास्त्रींना कालपासून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यांनी एका महंताच्या रूपामध्ये कुठल्या तरी गुन्हेगाराला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, अशा प्रकारचं मत सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विशेषतः मराठा समाजाकडून उपस्थित केलं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मोठे सवाल उपस्थित झालेले आहेत. आता यावर आपण चर्चा करणार आहोत किंवा मग सोशल मीडियावर जे बोललं जातंय आणि नामदेव शास्त्रींचं स्टेटमेंट, धनंजय मुंडे यांची भूमिका, त्यांच्यावर होत असलेले आरोप आणि केलेले गुन्हे आणि पीडित कुटुंब, यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत. आपण समजून घेणार आहोत की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सोशल मीडिया नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, संतोष देशमुखांची हत्या आरोपी आणि प्रशासन सत्ताधारी विरोधक, या सगळ्या गोष्टीवर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत. नामदेव शास्त्रींनी एक प्रकारे धनंजय मुंडे यांचं समर्थन केलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र एकीकडं गुन्हेगारांचं समर्थन नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, तर दुसरीकडं धनंजय मुंडे यांना त्रास दिला जातोय, त्यांच्या हाताला सलाईन आहे असं सुद्धा नामदेव शास्त्रींनी म्हटलं. मात्र नामदेव शास्त्रींनी बोलत असताना काही स्टेटमेंट हे न पटण्यासारखे केलेत असं म्हणण्यासाठी मला वाव मिळतोय. धनंजय मुंडे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतील, नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे किंवा मग नसतीलही कदाचित. मात्र गुन्हेगारांना सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजाश्रय दिलेला आहे, हे नाकारता येणार नाही. ठीक आहे, धनंजय मुंडे प्रत्यक्षामध्ये गुन्हेगारी किंवा मग गुन्हा करण्यामध्ये सहभागी नसतील, मात्र ज्या ज्या लोकांनी गुन्हे केले त्यांना पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडेंचा थोडा तरी हात आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र स्वतः ते गुन्हेगार आहेत हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, हे मला सुद्धा मान्य होणार नाही किंवा मग कोणालाच होणार नाही. नामदेव शास्त्रींनी जे म्हटलं ते मला वाटतं कुठंतरी या सगळ्या भूमिकेला धरून नाही किंवा मग ज्या गोष्टी आम्ही पाहतोय मागच्या 50 दिवसांपासून त्या सगळ्या गोष्टीला धरून नाही असं म्हणता येणार आहे. वाल्मिक कराड हेच धनंजय मुंडे आहेत आणि धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराड आहेत, हे सगळ्या प्रशासनाला माहिती आहे आणि म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर ते शिंतोडे उडतायत आणि का उडू नयेत हा सगळ्यात मोठा या ठिकाणी जो आहे तो पेच प्रसंग आहे. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून किंवा मग त्यांच्या ऍक्सेसमुळे, त्यांच्या अधिकारामुळे वाल्मिक कराडांचे हात फार वरपर्यंत पोहोचले होते. या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य कराव्या लागतील. मात्र नामदेव शास्त्रींच्या काही भूमिका जर आपण पाहायला गेलो तर नामदेव शास्त्री यांना न्यायाचार्य म्हणून ओळखलं जातं. वारकरी संप्रदायामध्ये त्यांची फार मोठी ओळख आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्रित आणण्याचं काम नेहमी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, त्या ठिकाणी भगवानगडाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला कसं जोडावं, कशा प्रकारे सामान्य लोक ते उच्च दर्जाचे लोक, या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे समतोल या स्तरावर ठेवणं, हे काम नेहमी नामदेव शास्त्रींनी केलेलं आहे. आणि भगवानगडाला सुद्धा मानणारे लोक होते, आहेत. अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये काही लोकांनी वाट मोकळी किंवा मग वाट वाकडी केली असेल, हा भाग वेगळा आहे. मात्र नामदेव शास्त्रींबद्दल जर बोलायचं झालं, त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. असं असताना मात्र कालचं एक स्टेटमेंट त्यांनी जे आहे ते लोकांना पटलेलं नाही की धनंजय मुंडे हे गुन्हेगारांचं समर्थन करतायत किंवा मग त्यांना पाठीशी घालतायत आणि धनंजय मुंडेंना पाठीशी घालणारे हे नामदेव शास्त्री आहेत असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. कुठेतरी त्यांनी हे स्टेटमेंट लोकांच्या विरोधामध्ये किंवा मग भावनेच्या भूमिकेच्या विरोधामध्ये केलेलं आहे असं म्हणता येऊ शकतं. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. धनंजय मुंडे जरी स्वतः गुन्हेगार नसले तरी गुन्हा करणारे लोक धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत, हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. वाल्मिक कराड हे तुमचे निकटवर्ती आहेत का, तर त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे, आहेतच, त्यांना नाकारता येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांचं समर्थन, वाल्मिक कराडांनी केलेलं त्या गुन्हेगारांचं समर्थन आणि या सगळ्या गोष्टी गेल्या
50 दिवसांपासून आपण पाहतोय आणि म्हणून धनंजय मुंडे हे कुठंतरी अडचणीत सापडले आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि या अडचणीच्या काळामध्ये कुठेतरी नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या मदतीला त्या ठिकाणी धावून आलेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून नामदेव शास्त्री ट्रोल झालेले आहेत। हा मुद्दा वेगळा झाला तर दुसरीकडे संतोष देशमुखांची हत्या आणि वाल्मिक कराडांसोबत असणारे लोक आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी उघड झाल्यात ना त्या सुद्धा नाकारून चालता येणार नाही। त्या ज्या गोष्टी बाहेर आल्यात मग कुठं खंडणी मागणं असेल किंवा मग काही प्रॉपर्टी असेल, ईडीची कारवाई असेल, विविध उच्चभ्रू ठिकाणी जे प्लॉट्स आहेत हे कुणाच्या माध्यमातून कुणाच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे नामदेव शास्त्रींनी जरी स्टेटमेंट धनंजय मुंडे यांच्या समर्थनात केलं असलं तरी त्यांना हे माहीत असलं पाहिजे किंवा मग ते माहीत असावं असेल कदाचित की धनंजय मुंडे यांनी काही गुन्हेगारांना राजाश्रय दिलेला आहे आणि तो राजाश्रय त्यांनी यापुढे तरी देऊ नये दिलेला आहे। म्हणजे मी नेहमी वारंवार सांगत आलेलो आहे की कार्यकर्ते आवरले पाहिजेत, कार्यकर्त्यांना एवढा ऍक्सेस देऊ नये किंवा मग एवढा राजाश्रय देऊ नये की ते तुम्हालाच अडचणीत आणतील। अनेक लोकांनी अनेक वेळा असं केलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आता इथून पुढे सावध होणं गरजेचं आहे आणि आता जे गुन्हे घडलेले आहेत त्यांनाही पाठीशी घालायचं काही कारण नाही। जे गुन्हेगार आहेत त्यांना गुन्हेगार सिद्ध होऊ द्यावं, त्यांना कुठल्याही प्रकारे स्वतःचं बळ देऊ नये किंवा मग कुठल्याही प्रकारे झाकण्याचा प्रयत्न करू नये, त्यांचं राजकीय आयुष्य कमी होईल असं वागू नये। मी मागच्या अनेक वेळा अनेक रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की राजकीय आयुष्य कमी होईल या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही अजिबात कार्यकर्त्यांना बळ देऊ नका। कुठल्या एखाद्या समूहाला, कुठल्या एखाद्या जातीला किंवा मग कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यांना इतकं बळ देऊ नका की त्यांना त्यांचा स्वतःचा गर्व वाटेल, इगो त्यांचा हर्ट होईल। म्हणजे त्यांची जी काही भूमिका आहे ती माणसांचा जीव घेण्यापर्यंत जाईल अशा प्रकारे लोकांना ताकद देणं अत्यंत घातक आहे, चुकीचं आहे। हे फार त्यांच्या कानाकानावून गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। कालच्या अजित पवारांच्या स्टेटमेंट नंतर धनंजय मुंडे हे अडचणीमधून दूर गेलेले आहेत, अडचणीमधून बाहेर निघालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। असो कुठल्या का माध्यमातून ते अडचणीतून बाहेर निघाले असतील मात्र यापुढे ते अडचणीत येणार नाहीत याची दक्षता ते काल त्या गडावरून, भगवान गडावरून घेऊन गेले असतील असं मला वाटतं। त्या ठिकाणी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना कानमंत्र दिला असेल की धनंजय गड तुझ्या पाठीशी आहे, मात्र वारंवार अशा प्रकारच्या चुका करू नको आणि इथून पुढे मला सुद्धा अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नको असा कानमंत्र त्या ठिकाणी नामदेव शास्त्री यांनी त्यांना दिला असावा असं मला वाटतं आणि त्यांनी फार जड अंतकरणाने कालचं स्टेटमेंट केलं असावं असं सुद्धा मला वाटतं। आणि या सगळ्या गोष्टींचा फार आदर करत धनंजय मुंडे त्या ठिकाणी नामदेव शास्त्रींचं म्हणणं ऐकतील आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते समर्थन देणार नाहीत किंवा मग राजाश्रय देणार नाहीत किंवा मग ऍक्सेस देणार नाहीत किंवा मग ताकद पुरवणार नाहीत किंवा मग मी म्हणजेच तो आणि तो म्हणजेच मी असं ते कधीही याच्यानंतर राजकीय आयुष्यामध्ये करणार नाहीत असं मला वाटतं। आणि म्हणून मित्रांनो, काय तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा। मराठी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुमच्यापर्यंत येईल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल। कधी कधी तुम्ही म्हणता फोन करून की सर तुमचे व्हिडिओज आम्हाला दिसत नाहीत, तुम्ही बेल आयकॉन प्रेस केले नसल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ येत नसतील। आता बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। खूप खूप धन्यवाद।